नमस्कार. प्रथमतः मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. पुणे जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या माध्यमातून आणि आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आजची खरी ही पत्रकार परिषद आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी आम्ही घेत आहोत. पुणे जिल्हा परिषदच्या निवडणुकीची तारीख फॉर्म भरण्याची ही 16 जानेवारी ते 21 जानेवारी अशी मुदत त्याची आहे. खरं तर प्रत्येक पक्ष हा कुठलीही निवडणूक जर सामोऱ्याला जायचं असेल तर त्याच्या अगोदर प्रत्येक पक्षाची ही बैठक होत असते आणि त्या बैठकीच्या माध्यमातून जे कोणी इच्छुक उमेदवार असतात त्याच्या मुलाखती त्या ठिकाणी आपण घेत असतो. असा साधारणतः पायंडा हा बऱ्याच वर्षापासून मी तरी त्या ठिकाणी पाहिलेला आहे. परंतु ही एकच निवडणूक अशी आहे की आता सध्या कळतच नाही की कोणत्या पक्षाचा कार्यकर्त्यांनी कोणत्या पक्षाचं चिन्ह घेतलेलं आहे आणि कोणत्या चिन्हावरती कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता लढतोय हे अद्याप देखील उद्याचा शेवटचा दिवस आहे फॉर्म भरण्याचा आणि अद्याप देखील आम्हाला त्या ठिकाणी माहिती नाही. खरं तर शरदचंद्र पवार पक्षाचे मी पुणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे आणि उपाध्यक्ष म्हणून मी साधारणतः पक्षाची फारकत जेव्हापासून झालेली आहे म्हणजे अजितदादा पवार आणि शरदचंद्रजी पवार साहेब जेव्हापासून वेगळे झालेले आहेत तेव्हापासून आम्ही त्या शरदचंद्रजी पवार पक्षाचं काम त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने करत आहोत. त्याच्यामध्ये मग लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभेला देखील एक चांगल्या प्रकारचं प्रामाणिकपणाने सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं कामकाज करून थोडाफार फरक राहिला. विधानसभेला आपण जीवाचं रान सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि एक चांगलं त्या ठिकाणी कमी मताधिक्याने विधानसभेचे त्या ठिकाणी पराभव झालेला आहे. आता आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या त्या निवडणुकीला सामोरे जातो. खरं तर प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना जसं वाटतं की आता विधानसभा झाली, लोकसभा झाली, आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला हा प्रत्येक कार्यकर्ता हा त्या ठिकाणी इच्छुक असतो की आपल्याला कुठेतरी आपला त्या पक्षामध्ये विचार केला जाईल आणि त्याप्रमाणे कार्यकर्त्यांचं विचार करणं हे साहजिक त्या ठिकाणी बरोबर आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या या कार्यकर्त्यांमध्ये देखील तसाच उत्साह 2-3 महिन्यापासून मी त्या ठिकाणी पाहतोय आणि कुठंतरी आपल्याला त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल अशा प्रकारे साधारणतः 2 ते 4 महिन्यापासून कार्यकर्ते त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. परंतु ह्या साधारणतः 15 ते 20 दिवसामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी विश्वासात घेतलं नाही. कुठल्याही कार्यकर्त्याला त्या ठिकाणी काही सांगितलं नाही आणि जिल्हा अध्यक्ष सन्माननीय देवदत्तजी निकम यांनी त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली आहे. हे आम्हाला त्या ठिकाणी कालपासून समजतंय की तुतारी, मशाल आणि धनुष्यबाण अशा ह्या 3 चिन्हांवरती 3 पक्षाची या ठिकाणी आघाडी झालेली आहे. खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये तसं पाहिलं तर परिस्थिती अशी आहे, पुणे जिल्ह्यामध्ये घड्याळ म्हणजे शरदचंद्रजी पवार पक्ष आणि अजितदादांचा पक्ष हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुका जर सोडला तर एकत्रपणाने त्या ठिकाणी काम करतो. खरं तर आंबेगाव तालुक्यामध्ये देखील अशीच परिस्थिती त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होती, परंतु तोही निर्णय
करत असताना मी पुणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे, या ठिकाणी आमचे दादाभाऊ शेठ तालुक्याचे कार्याध्यक्ष आहेत आणि बाकीचे त्या ठिकाणी पूजाताई या महिला अध्यक्ष आहेत, आमचे मयूर भालेराव आहेत आणि समोर बसलेले देखील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. तर त्यांना कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी विश्वासात घेतलं नाही की आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये जर अशा प्रकारची त्या ठिकाणी आघाडी होते, पवार साहेबांचा पक्ष आणि अजितदादांचा पक्ष हा पुणे जिल्ह्यामध्ये जर एकत्र येत असेल आणि मग आंबेगाव तालुका त्याच्यामधून वगळून ही जर आघाडी होत असेल तर आम्हाला त्या बाबतीत कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी विश्वासात घेतलं नाही. आणि मग ह्या 7-8 दिवसापासून हे जे 3 पक्ष मी आता सांगितले की धनुष्यबाण असेल, मशाल असेल आणि तुतारी असेल, यांच्या बैठका होतात, यांच्या मिटिंगा होतात आणि त्या माध्यमातून कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मुलाखतीला बोलवलं जातं, त्यांच्या त्या ठिकाणी मुलाखती घेतल्या जातात आणि परस्पर आम्हाला कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता हा त्या ठिकाणी संपूर्ण त्यांचा विचार त्या ठिकाणी चाललेला आहे. आज ज्या वेळेला फॉर्म भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि आज काही फॉर्म त्या ठिकाणी गेलेले आहेत. खरं तर आमचे काही तुतारीचे पक्षाचे कार्यकर्ते हे खरं वास्तविक तुतारी ह्या पक्षावरती लढण्यास इच्छुक होते, परंतु त्यांना त्या ठिकाणी तू धनुष्यबाणाच्या चिन्हाची मुलाखत दे, तू धनुष्यबाणावरती उभा राहा, अशा प्रकारे काही कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी बोलवलं गेलं आणि त्या पद्धतीने त्यांना उमेदवारी देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर तिन्ही पक्षाचे अध्यक्ष हे या तिन्ही आता मी जी चिन्ह सांगितलेली आहेत त्याचे प्रमुख आहेत. मग त्याच्यामध्ये देवीदास दरेकर असेल, हा पुणे जिल्ह्याचा धनुष्यबाण या पक्षाचा त्या ठिकाणी अध्यक्ष आहे. मशाल या चिन्हाचे जे अध्यक्ष आहेत पुणे जिल्ह्याचे उभाटा गटाचे ते सुरेश भोर आहेत आणि तुतारी या आमच्या पक्षाचे जे अध्यक्ष आहेत ते देवदत्त निकम आहेत. खरं तर या तिन्ही पक्षाच्या अध्यक्षांनी या तालुक्याच्या कार्यकर्त्यांची एक मीटिंग जर घेतली असती आणि त्या मीटिंगमध्ये कशा प्रकारे तुम्ही या निवडणुकीची रणनीती ठरवलेली आहे, पक्ष कोणत्या पद्धतीने कोणता निकष लावून कार्यकर्त्यांना आपण तिकीट देत आहोत हे जर सांगितलं असतं तर आत्ताची जी पत्रकार परिषद आमच्यावरती घेण्याची वेळ आलेली आहे, शक्यतो ती कदाचित आली पण नसती, परंतु कुठल्याही कार्यकर्त्याला त्या ठिकाणी त्यांचा उत्साह होता, इच्छुक होते. त्याच्यामध्ये आमच्या महिला अध्यक्ष पूजाताई वळसे ह्या देखील पारगाव निरगुडसर गटामधून त्यांनी तर 4 महिन्यापासून त्या ठिकाणी सुरुवात केलेली होती. बरेचसे कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी केले. लोकांमध्ये देखील त्या ठिकाणी असं त्या ठिकाणी समजलं गेलं की पूजाताईंची उमेदवारी ही जवळपास फायनल झालेली आहे. परंतु पूजाताईंच्या बाबतीत त्या ठिकाणी त्यांना देखील कुठल्याही प्रकारे सांगितलं गेलं नाही आणि कुठल्याही प्रकारे त्यांना देखील विश्वासात घेतलं नाही की तुला उमेदवारी देतो किंवा नाही देत. आणि कालपर्यंत पूजाताईंना असं वाटत होतं की मला AB फॉर्म आज भेटेल, उद्या भेटेल, आज भेटेल, उद्या भेटेल, परंतु कालपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी बोलवणं आलं नाही आणि कुठल्याही प्रकारचा फॉर्म देखील देण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश पक्षाचे आमचे सचिव मयूर भालेराव यांच्या देखील पत्नी ह्या कळम गटामधून इच्छुक होत्या, परंतु त्यांनी देखील त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतलं नाही, कुठल्याही प्रकारे त्यांची विचारणा झाली नाही आणि त्यांना देखील त्या ठिकाणी डावलण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे आंबेगाव तालुक्याचे कार्याध्यक्ष म्हणून ज्यांनी सुरुवातीच्या काळापासून एक चांगल्या प्रकारचं काम लोकसभा असेल, विधानसभा असेल आणि प्रत्येक बाबतीमध्ये पक्षाची कुठलीही भूमिका घ्यायची असेल तर एक चांगल्या प्रकारे प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे. असे आमचे दादाभाऊ थोरात हे देखील शेवाळवाडी गटामधून त्या ठिकाणी पंचायत समितीला इच्छुक होते, परंतु त्यांना देखील कालपर्यंत काही सांगण्यात आलं नाही. आणि काल ज्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी फोन केले त्यावेळेला खरं तर तुतारी
शरदचंद्रजी पवार पक्षाचे एबी फॉर्म हे आमच्या जिल्हाध्यक्षांकडे आलेले आहे आणि जिल्हाध्यक्षांकडे आलेले असताना आम्ही त्यांना सांगितलं की दादाभाऊ शेठ हे देखील इच्छुक आहेत, तुम्ही त्यांना तो फॉर्म द्या. आज देखील त्यांनी 2-3 वेळा त्यांच्याशी फोनवरती संपर्क साधला, परंतु कुठल्याही प्रकारे त्यांना संपर्क न करता, कुठल्याही प्रकारची त्यांची भेट न घेता या गटाची उमेदवारी त्यांनी चांडवली या गावामधून त्यांनी जाहीर केलेली आहे आणि ती पण तुतारी या चिन्हावरती केलेली नसून ही धनुष्यबाण या चिन्हावरती त्यांनी जाहीर केलेली आहे. तो कार्यकर्ता हा आमचाच आहे, परंतु त्याला कशी ती धनुष्यबाणाकडून दिली हे देखील आम्हाला त्या ठिकाणी समजलं नाही. खर तर मी आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तिन्ही पक्षाचे जिल्हा अध्यक्ष हे आंबेगाव तालुक्याचे आहेत. त्याचप्रमाणे आमच्या देखील पक्षाचा अध्यक्ष हे देखील आंबेगाव तालुक्याचे आहे. खर तर पुणे जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. पुणे जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला निर्णय घेत असताना त्यांनी इतर तालुके बाकी सोडून दिलेले आहेत. मग आंबेगाव तालुक्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी असं का वाटलं या ठिकाणी शरदचंद्रजी पवार पक्ष आणि अजितदादांचा पक्ष हा एकत्र झाला नाही पाहिजे, हा देखील संभ्रम आम्हाला अजून तो काय सुटलेला नाही. खरं तर ज्या वेळेला अजितदादांनी आणि पवार साहेबांनी त्या ठिकाणी फारकत घेतली, त्यांचे पक्ष ज्या वेळेला वेगळे झाले, त्यावेळेला आमच्यासारखे प्रामाणिक कार्यकर्ते ज्यांनी 3-3 पिढ्या पवार साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी काम केलेलं आहे, आम्ही त्यांच्या बरोबर राहिलो, साहेबांच्या बरोबर. परंतु आज अशा प्रमाणामध्ये ज्या वेळेला हा सगळा प्रकार समोर येतो की पुणे जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला हा पक्ष एकत्र झालेला आहे आणि आंबेगाव तालुक्यामध्येच अशी काय अडचण निर्माण झाली, तर हा पक्ष त्या ठिकाणी पक्षाचे अध्यक्ष असताना आपण या ठिकाणी ते का करू शकलो नाही याचा संभ्रम आमच्या मनामध्ये आहे. खरं तर जिल्हा अध्यक्षांनी पुढाकार घेऊन हा आंबेगाव तालुक्यात देखील तशा प्रकारची त्या ठिकाणी आघाडी करायला पाहिजे होती, परंतु त्यांनी त्या ठिकाणी केली नाही. खरं तर पवार साहेब आणि अजितदादा पवार ते ज्या वेळेला एकत्र आले त्यावेळेला हा सगळाच प्रश्न त्या ठिकाणी सुटलेला आहे. मग कार्यकर्त्यांनी तरी त्या ठिकाणी जास्त ताणून धरण्यात काही अर्थ नाही, एकत्रच आलं पाहिजे अशा प्रकारची माझ्यासारख्याची आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी भूमिका राहिलेली आहे. आणि त्याचप्रमाणे आंबेगाव तालुक्यात देखील अशा प्रकारची ही आघाडी व्हायला पाहिजे होती, परंतु त्या ठिकाणी झालं नाही, हे आम्हाला त्या ठिकाणी समजलेलं नाही. आपण या संदर्भात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार करणारच आहोत आम्ही, परंतु हे निवडणुकीचे आता हे 2-4 दिवस इतके महत्वाचे होते की आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी कुठंतरी संधी भेटेल म्हणून कार्यकर्त्यात एबी फॉर्म त्यांनी आणलेले 4 दिवसापूर्वी आणि त्यांच्या बरोबर शक्यतो ते कार्यकर्त्यांचे फॉर्म एबी फॉर्म आम्ही घेण्यामध्ये त्यांच्याकडून त्या ठिकाणी 2-4 दिवस चर्चेत घालवलेले आहेत. कारण अजून काही आम्ही त्या ठिकाणी पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार केलेली नाही. येणाऱ्या दिवसामध्ये पक्षाची शिस्त न पाळल्याबद्दल तुम्ही त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी अशी काही मागणी करणार आहात? 100% कारवाई व्हावी अशी आम्ही पक्षाकडे मागणी करणार आहे. देवदत्त निकम मनमानी करतात. हो, देवदत्त निकम यांची मनमानी चालू आहे पक्षामध्ये. कधी आम्हाला एकाही पदाधिकाऱ्याला विचारत न घेता ते त्यांचा स्वतःच निर्णय घेतात. पूर्ण पॅनल लावायची क्षमता नसेल तर त्यांनी जर आघाडी केली असेल तर काय ठरवलं? तर पूर्ण पॅनल जर करायचा जर असता तर ठीक आहे ना, त्याची एक कुठंतरी बैठक व्हावी लागते प्रत्येक पक्षामध्ये. आता मी समजा 25-30 वर्ष झालं मी राजकीय सेवेमध्ये आहे. प्रत्येक निवडणूक जर आली तर प्रत्येक कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी मिटिंग घेतली जाते. मिटिंगमध्ये आपल्या भूमिका काय आहे ते आपण त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना समजून सांगतो. कोण कोण इच्छुक आहेत त्यांचे आपण उमेदवारी अर्ज मागवतो आणि अर्ज मागवल्यानंतर त्या उमेदवारांच्या आपण मुलाखती घेतो आणि त्याच्यानंतर उमेदवारी जाहीर करत असतो. पूर्ण पॅनल लावायचं नव्हतं तुम्ही सांगितलं. पूर्ण पॅनल लावायचं असेल तर त्यांनी आघाडी केली असेल. मला हेच सांगायचं नक्कीच
मी आंबेगाव महिला अध्यक्ष आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची. दादाभाऊ थोरात हे कार्याध्यक्ष आहे. आम्हाला विश्वासात घ्यायचं होतं. तुम्ही आघाडी करताना आम्हाला विश्वासात घेतलं नाही. मग तुम्हाला आघाडीच करायची होती. तुम्ही सांगितलं आम्ही एकनिष्ठ राहिलो, पवार साहेबांसोबत एकनिष्ठ राहिलो. एकनिष्ठ राहत नाही. तुम्ही ज्या कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन काम केले, जे इच्छुक आहेत त्यांना का तुम्ही सोबत नाही? की तुम्हाला आघाडी तुम्हाला करायचीच होती. तुम्हाला तुतारी घड्याळासोबत जायचंच नव्हतं. तर मग तुम्ही पूर्ण पॅनल उभा करायचा होता. तुम्ही फुगडी घेऊन का सगळं हे केलं, पॅनल उभे केले? तुम्ही करायची होती, फक्त तुतारीच्या शेतात द्यायचे आणि इच्छुक होते तेवढे उमेदवार. तुम्ही त्यांना उमेदवारी दिली नाही आणि तुम्ही त्यांच्यासोबत गेले. मग याचं कारण आता आम्हाला समजलेलं नाही. आता तुम्ही काय करणार? तुम्हाला वेळ नाही, तुम्ही 2 वर्ष काम केलेलं आहे, दादा त्यांनी काम केलं आहे, त्यांची भूमिका काय असणार आहे? जर पक्षाची जावं होते, पक्षाची जेवढं निगमाची भूमिका आहे ती जर पक्षाची असते तर पक्ष अशी कशी भूमिका घेईल? त्यांची स्वतःची भूमिका पक्षाची पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली आहे. पक्षाने पुणे जिल्ह्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत. पक्षाने पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मग तालुक्यामध्ये असं काय झालंय का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकले नाही? मिटिंगला कोण गेलं? कोणाला विश्वासात घेतलं? जिल्हाध्यक्ष एकटेच मिटिंगला गेले. हे आता माझ्या शेजारी बसले बाळासाहेब बानखिले, हे पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी तळागाळात काम केलं. मग त्यांना का विश्वासात घेतलं नाही? त्यांना का मिटिंगला नेलं नाही? आम्हाला का मिटिंगला घेऊन गेलं नाही? म्हणजे अद्याप आम्हाला मिटिंग कुठे झाली, कशी झाली, काही माहिती. जिल्हा परिषदची मिटिंग लावली आमच्या गटाची, कळम राजनी गटाची. ते त्या गटात आहे, मी त्या गटात आहे. मी राज्याचा पदाधिकारी, ते जिल्ह्याचे पदाधिकारी. पण आम्हाला एकालाही मिटिंगला बोलवलं नाही. उमेदवारी कोणाला द्यायची हे तर आम्हाला कळलं पाहिजे ना. बाहेरच्या पक्षातला माणूस आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिली. तुम्हाला पत्रकार पण सगळ्यांना माहिती आहे. तुम्हालाच का डावललं गेलं? मी आमदार रोहित पवारांचा कार्यकर्ता आहे. मी गेले 7-8-10 वर्ष मी त्यांच्याबरोबर काम करतो. पक्षामध्ये त्यांना इन्कमिंग मी केलंय देवदत्त निकमांना, दादांना सांग. आणि पवार साहेबांनी एका ठिकाणी आश्वासक चेहरा म्हणून माझं नाव घेतलं होतं दुसरा. त्याच्यानंतर त्यांच्या ते डोक्यात बसलं आणि तिथून पुढे त्यांनी मला डावलायला सुरुवात केली. सेम बाळासाहेबांनी यांच्या बाबत पण सेम पॅटर्न झालाय, जॉब पवारच्या बाबतीत पण सेम झालाय. तर ही परिस्थिती अशी उद्भवली का? नाही, ही परिस्थिती अशी उद्भवली. आता कित्येक कार्यकर्ते, त्यांच्या बाबतीत नाही, माझ्या बाबतीत नाही, त्याचे कित्येक छोटे मोठे कार्यकर्ते, त्यांना दामांना घोडे, त्यांना त्यांच्या वरचढ झालेला कार्यकर्ता नको, ही टेंडन्सी त्यांची. त्याच्यामुळे त्यांना डावलायचं काम त्यांनी चालू केलं पक्षामध्ये. सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे, कारण आता सध्याच्या निवडणुकांमध्ये पक्षाची भूमिका ठेवतात. एबी पक्षाने जर एबी फॉर्म जर त्यांच्याकडे दिले तर तुम्हीच सांगितलं, त्याचा अर्थ पक्षाने त्यांना सर्व जबाबदारी दिलेली आहे. पहिला म्हणतात तुम्हाला डावून त्या जबाबदारी आणण्याच्याकडे दिलेली आहे. तुम्ही आता त्यांच्या प्रक्रियेत तुम्ही नाही, त्याच्यामुळे तुम्ही बाजूला पडले. तुमची भूमिका काय? पक्षांनी डावलून त्यांच्याकडे, आम्हाला डावलून त्यांच्याकडे असं नाही. ते जिल्हा अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे खासदार कोल्हेंना सांगितलं नाही. खासदार कोल्हेंशी म्हणून चर्चा झाली. अमोलदादांशी आमची चर्चा झाली. अमोलदादांशी आम्ही परवा दिवशी बसलोय, सगळे पदाधिकारी बोललोय. अमोलदादांचंही ते ऐकत नाही. त्यांना आदरणीय रोहित दादांनी कोणाला बोलवलं होतं, त्यांची चर्चा केली, अजितदादांशी चर्चा झाली. पण त्यांनी त्यांचा एक चालवला इकडे मला नाही, मी तुतारीचे उमेदवार, मी युती करणार नाही यांच्या. जिल्हाध्यक्ष बदलण्याची मागणी 100% जिल्हाध्यक्ष इलेक्शन झाले तुम्ही जिल्हा परिषद निवडणुकीला काय असेल? नाही, जिल्हा परिषदला स्ट्रॅटर्जी अशी आहे. आता उद्याचा काय निर्णय ठरतोय उद्याचा दादा त्याच्यावरती तुमच्या दोघांचं लढायचं निश्चित आहे का? पक्षाने आवडलं तरी बस. मी गेले 2 वर्ष जे पक्ष वेगळा झाला, जेव्हा पक्ष वेगळा झाला तेव्हा याच्याकडे एकही माणूस मीटिंग, म्हणजे तुम्ही पण पत्रकार सगळे बांधव सोबत असायचे, ज्यावेळेस पत्रकार परिषद होती त्यावेळेस त्यांच्या पाशी बसायला एकही माणूस आहे. त्यावेळेस मी असेल किंवा बाळासाहेब बानखिले असेल किंवा दादाभाऊ थोरात असेल, मिळवलं असेल, आम्ही सगळे त्यांच्या साईडला बसून त्यांना पत्रकार परिषद असेल किंवा त्यांचा प्रचार असेल, आम्ही तळागाळात जाऊन काम केलं. मग आम्ही जेव्हा काम केलं, आम्ही लोकांमध्ये पोहोचलो. नंतर विधानसभा झाली, विधानसभेला थोड्या मतांवरून आपला पराभव झाला. त्याच्यानंतर आम्ही कार्यक्रम चालू ठेवले, आम्ही लोकांमध्ये गेलो. कारण आम्हाला पुढे जाऊन जिल्हा परिषद निवडणूक लढवायचं हे आश्वासन त्यांनी दिलं होतं.
तेव्हा विधानसभेच्या वेळेस पारगाव जाकरवाडी गटामध्ये त्यांचा प्रचार असायचा. त्यावेळेस ते मला फोन करायचे की ताई उद्या तुमच्या गटामध्ये आपल्याला दौरा करायचा आहे, तुम्ही आमच्यासोबत पाहिजे. म्हणजे तुम्ही हे आश्वासन मला वर्षभर तेव्हा देत होते. मग असं तुम्हाला काय खटकलं की तुम्ही आज मला 6 महिने झालं तेव्हा सांगते उमेदवारी फायनल आहे आणि अचानक तुम्ही सांगताय की म्हणजे मला न सांगता मला समजतंय की माझा जो पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गट आहे तो तुम्ही शिंदे सेनेला सोडलाय. मग तुम्हाला जर तुम्ही सांगताय की आम्ही पवार साहेबांशी एकनिष्ठ आहोत आणि घड्याळसोबत जाणार नाही, तुम्ही पूर्ण पॅनल लावायचं होतं तुमचं. का तुम्ही पॅनल लावायला मागे पडले? का तुम्हाला दुसरे पक्ष घ्यावे लागले? मग याचं कारण काय नक्की? दुसऱ्या आणि त्यात आमचे तुतारीचे जे उमेदवार आहेत ते तुम्ही शिंदे गटात पाठवले, याचं कारण आता मला समजलेलं नाही. तुम्ही लढणार हो 100%. हो 100%. जे तुतारीचे उमेदवार आहेत ते शिंदे गटात पाठवले, त्याचं त्यांनी कारण त्यांनी सांगावं. तुम्ही लढणार आहात का? हा विचार चालू आहे. काम काय त्याचं उत्तर मी देतो. तुम्ही कोणत्या